प्रश्न क्रमांक 1 आहे. मानवाच्या शरीरात गुणसूत्र किती असतात? ऑप्शन आहेत 46, 23, 33, 12. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए म्हणजे 46. माणसाच्या शरीरात एकूण 46 गुणसूत्रे असतात, म्हणजे एकूण 23 जोड्या असतात. त्याच्यापैकी 22 जोड्या हा अलिंगी असतात आणि एक जोडी हे लिंग गुणसूत्राची असते. प्रौढ माणसाच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण प्रति 100 मिली रक्तात किती असते? 14 ग्राम, 16 ग्राम, 10 ग्राम की 20 ग्राम? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए. प्रौढ माणसाच्या शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण हे 14 ग्राम असते. प्रश्न 3. रक्तदाब मोजण्याचे साधन कोणते? कॅलोरीमीटर, मॅनोमीटर, स्पिग्मोमॅनोमीटर की स्पेक्ट्रोमॅनोमीटर? ते योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक सी, स्पिग्मोमॅनोमीटर. रक्तदाब मोजण्याचे साधन म्हणजे स्पिग्मोमॅनोमीटर होय. अनुवांशिकता कोणत्या गुणसूत्राद्वारे सूचित होते? आरएनए, डीएनए, डीएनए व आरएनए, सायटोप्लाझमिक डीएनए? योग्य उत्तर आहे अनुवांशिकता हे डीएनएच्या सहाय्याने सूचित होते. कर्करोगावर उपचार करताना कोणत्या धातूचा उपयोग करतात? निकेल, कोबाल्ट, आयोडीन की लोह? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कोबाल्ट. कोबाल्टचा आयसोटोप कोबाल्ट 60 हा कर्करोगाचा उपचार करताना वापरला जातो. निर्दोष डोळ्यात प्रतिमा कोठे तयार होते? दृष्टिपटलामागे, दृष्टिपटलापुढे, पीतबिंदूवर की दृष्टिपटलावर? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, दृष्टिपटलावर. निर्दोष डोळ्यामध्ये प्रतिमा हे दृष्टिपटलावर तयार होत असते. रासायनिक अभिक्रियाचा वेग मुळे वाढतो. द्रावण, द्रावका, उत्प्रेरका की क्षपनका? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, रासायनिक अभिक्रियाचा वेग हा उत्प्रेरकांमुळे वाढत असतो. मानवी शरीरात सर्वात मोठी ग्रंथी कोणती आहे? यकृत, मोठे आतडे, हृदय की जठर? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक ए, यकृत. मानवी शरीरातील यकृत ही सर्वात मोठी ग्रंथी आहे. नेत्रभिंग जेव्हा अपारदर्शक होते तेव्हा होणारा दोष कोणता? काचबिंदू, मोतीबिंदू, रातआंधळेपणा की अंधत्व? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, मोतीबिंदू. नेत्रभिंग जेव्हा अपारदर्शक होते तेव्हा त्याला मोतीबिंदू असे म्हणतात. माणसाच्या स्नायूमध्ये किती टक्के पाणी असते? 45, 65, 55 की 75? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 65%. कॅल्शियमची मानवी शरीरात गरज का असते? दात आणि हाडे यांची निर्मिती होण्यासाठी, रक्त घोटण्यासाठी, त्वचा चांगली होण्यासाठी? 1 व 2 बरोबर. योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक डी, 1 व 2 बरोबर. राष्ट्रीय एड्स संशोधन मुख्यालय कुठे आहे? ते योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक डी, पुणे. AFP म्हणजे तीव्र अर्धांगी वायू म्हणजे पोलिओची सुरुवात झाल्यावर किती दिवसात आरोग्य कार्यात्मक 24 तासांच्या अंतराने विष्ठेचे 2 नमुने गोळा करतात? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, 14 दिवसांनी. कर्करोगात पेशीचे विभाजन हे कोणत्या पद्धतीने होते? सूत्री विभाजन, अर्धसूत्री विभाजन, अनियंत्रित अर्धसूत्री विभाजन की नियंत्रित विभाजन? योग्य उत्तर आहे कर्करोग म्हटला की अनियंत्रित अर्धसूत्री विभाजन. किडनी स्टोन कोणत्या पदार्थामुळे होतो? कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम ऑक्झॅलेट, कॅल्शियम फॉर्मेट, कॅल्शियम परमॅंगनेट? योग्य उत्तर आहे ऑप्शन क्रमांक बी, कॅल्शियम ऑक्झॅलेट. मानवी आरोग्यासाठी योग्य असणाऱ्या हवेमध्ये कार्बन डायऑक्साईडचे प्रमाण टिंब असावे. 0.03, 20.93, 1.5 की 79.19? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, 0.03%.
बाळाला प्राथमिक लसीकरण किती वयापासून पूर्ण होणे अपेक्षित आहे? 2 वर्षाच्या आत, 1 वर्षाच्या आत, 5 वर्षाच्या आत, 10 वर्षाच्या आत? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, 1 वर्षाच्या आत. बेशुद्ध रुग्णाची डोक्याची पातळी पायापेक्षा टिंब असावी, वर असावी, समांतर असावी, खाली असावी की यापैकी नाही? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, खाली असावी. उच्च रक्तदाब हा सर्वसाधारण किती रक्तदाबापेक्षा जास्त असल्याचे सांगितले जाते? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, 160 ते 55 mmHg. सिकल सेल हा आजार कशाशी संबंधित आहे? मेंदू, पांढऱ्या रक्तपेशी, लाल रक्तपेशी की हृदय? तर योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, लाल रक्तपेशी. सिकल सेल हा RBC शी संबंधित आहे. क्षयरोगाचे निदान अचूकपणे करण्यासाठी कोणती पद्धत सर्वात योग्य आहे? शारीरिक तपासणी, थुंकी सूक्ष्मजीव जंतूसाठी तपासणी, क्षकिरण तपासणी की रक्त तपासणी? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, थुंकीची सूक्ष्म जंतूसाठी तपासणी. सर्वसाधारणपणे किती लोकसंख्यामागे एक अंगणवाडी केंद्र असते? 500, 1500, 1000 की 2000? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, 1000 लोकसंख्येमागे अंगणवाडी केंद्र असते. भूल देण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग करतात? नायट्रस ऑक्साईड, कार्बन डायऑक्साईड, क्लोरीन, हेलियम? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक ए, नायट्रस ऑक्साईड. भूल देण्यासाठी नायट्रस ऑक्साईडचा उपयोग करतात. अन्न बिघाडातील महत्त्वपूर्ण घटक ची वाढ होय. अन्न बिघाडीतील योग्य उत्तर सूक्ष्मजीवची वाढ होय. मानवी हृदयाला एकूण किती कप्पे असतात? 2, 3, 4, 5? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, मानवी हृदयाला 4 कप्पे असतात. PCPND कायदा हा कशाशी संबंधित आहे? तर हा स्त्री पुरुष लिंग गुणोत्तराशी संबंधित आहे. महाराष्ट्रात येथे हत्तीपाय रोग संशोधन केंद्र आहे. मुंबई, वर्धा, औरंगाबाद की कोल्हापूर? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक बी, वर्धा. महाराष्ट्रात वर्धा येथे संशोधन केंद्र आहे. नर मनुष्याची लिंग गुणसूत्रे कोणती? तर नर पुरुषाची XY ही आहे. शरीराचे तोल सांभाळण्याचे कार्य खालीलपैकी कोणाकडून होते? शरीराचे तोल सांभाळण्याचे कार्य लहान मेंदूकडून होत असते. मानवी आरोग्यासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या पाण्यामध्ये फ्लोराईडचे प्रमाण असावे ते 1.5 ppm असावे. शरीरात कोणत्या ठिकाणी चरबी जमा होते? योग्य उत्तर ऑप्शन क्रमांक सी, ॲडिपोज टिश्यू. इथे फॅट जमा होत असते. खालीलपैकी कोणते चांगले कोलेस्ट्रॉल आहे? खालीलपैकी HDL हे चांगले कोलेस्ट्रॉल आहे. महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या आरोग्य संस्था सर्वात खालच्या स्तरावर असते? महाराष्ट्रात खालीलपैकी उपकेंद्र हे सगळ्यात खालच्या स्तरावर असते. विषाणूपासून होणारे डेंग्यू हा आजार कोणत्या प्रकारच्या डासापासून प्रसारित होतो? तर विषाणूपासून डेंग्यू हा आजार एडिस इजिप्टी पासून प्रसारित होतो. जागतिक आरोग्य दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? तर जागतिक आरोग्य दिन हा 7 एप्रिल रोजी साजरा केला जातो. त्वचेला काळा रंग कशामुळे येतो? त्वचेला काळा रंग हा मेलॅनिनमुळे येत असतो.